15 ऑगस्टला काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनी वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केलाय आणि यावरून आता काँग्रेसने वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। जो वंदे मातरम ज्या लोकांनी कधी म्हटलं नाही, भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण जी त्यांची वंशावळ आहे, मग त्यामध्ये जनसंघ असेल, हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही, तिरंगा खांद्यावर घेतला नाही। आणि आता जर ते आम्हाला शहाणपणा शिकवत असतील तर कुठेतरी श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सोबत, जिन्नांच्या सोबत हे आघाडीमध्ये मंत्रिमंडळात कसे होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। इंग्रजांच्या सोबत स्वातंत्र्याला विरोध का करत होते ते त्यांनी सांगावं व वंदे मातरम म्हणत असताना संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कोण फासावर गेलाय सांगावं। यांनी काँग्रेसची निदर्शनं वंदे मातरम करावं हे हास्यास्पद आहे। त्यांचा आणि देशाचा, स्वातंत्र्याचा आणि वंदे मातरमचा काही संबंध नाही। सोनिया गांधीजी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या, या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती माननीय पंतप्रधान मोदीजींना आहे, माननीय गृहमंत्री अमित शहाजींना आहे। भाजपच्या या पिलावळांनी त्यांचा जो मूळ RSS आहे त्या RSS कडे बघितलं पाहिजे, ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग नाही, ज्यांनी 52 वर्ष या देशाचा तिरंगा फडकवला नाही, त्याला अपशकुनी म्हटलेलं आहे। त्यामुळे गांधी परिवारावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखं आहे। त्यामुळे ही जी पिलावळ आहे भाजपची तात्पुरतीवाली, याच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी आपला देशप्रेम पाहावा आणि आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज आहे।